मैत्रिणींनो, आज इथं आहे ना माझा प्रसाद बनवायचा चालू आहे. त्याच्यामुळं चला तुम्हाला रेसिपी पूर्ण दाखवते. तर आधी सगळी तयारी करून घेते. इथं मी विलायची सगळी सोलून घेतली आणि दगडाच्या खलबत्त्यात चांगली कुटून घेते. तर मिक्सरला सुद्धा बारीक झाली असती, पण म्हणलं चला मस्त दगडाच्या खलबत्त्यात आपण विलायची बारीक कुटून घेऊया. थोडीशी साखर टाकली तर छान बारीक होतं, पण मी अशीच केली. तर मस्त असं बारीक करून घेते, साईडला काढून ठेवते आणि सगळी पूर्वतयारी करायला लागते. तर आता इथं प्रसाद बनवायचा आहे मला. तर मस्त आता इथं विलायची वगैरे मी बारीक कुटून साईडला ठेवून घेते आणि त्याच्यानंतर काजू, बदाम हे सगळं साहित्य आणलेलं आहे. तर काजूचे असे एकदम उभे काप केलेले आहेत. त्याच्यानंतर बदाम असे आडवे 1 ते 2-3 असे काप करून घेतलेत. इथं मनुकेसुद्धा आणलेले आहेत आणि विलायची पावडर इथं साईडला मी एका पेपरमध्ये काढून ठेवली. तर आता इथं बदामाचे सुद्धा मी आडवे काप करून घेते. तर मस्त असं मला वैष्णवी मदत करते, तीच काप करते आणि माझं चाललेलं आहे इकडं कुटायचं काम. तर चला थोडीशी तयारी. नमस्कार मैत्रिणींनो, शुभ सकाळ सगळ्यांना. तर सकाळी सकाळी थोडंसं आवरून घेतले. तर आज सकाळीच साडी वगैरे नेसले, कारण खूप असा चांगला दिवस आहे माझ्यासाठी. त्याच्यामुळं म्हणलं चला तुमच्यासोबतसुद्धा शेअर करूया. तर एक 1.25 किलोचा मला महाप्रसाद बनवायचा आहे. तर तो बनवायचा आहे ह्याच्यासाठी, घराच्या वास्तुशांतीसाठी. आणि असं माझ्याकडनं पहिल्यांदाच होते. तर आजचा खूप शुभ दिवस आहे माझ्यासाठी. तर चला, आणि बनवताना पण खूप छान वाटते. सगळं साहित्य मी आधीच हे करून ठेवलं होतं, ते पण तुम्हाला दाखवते. कसं साहित्य करून ठेवलं, त्याच्यानंतर कशी तयारी केली. आणि मी पहिल्यांदा बनवते, त्याच्यामुळं थोडंसं जरा आहे की व्यवस्थित होतं आहे का नाही. पण बनवल्याच्यानंतर नक्कीच तुम्ही पहा कसं झालेलं आहे 1.25 किलोचा महाप्रसाद. तर ते तुम्हाला मी दाखवते. इकडं दूध तापाय ठेवलं आहे मी. तर दूध जवळजवळ 1.25 किलो दूध आहे. त्यांनी 1.5 लिटर दिलं होतं, पण मी अजून थोडंसं घरातलं 1/2 लिटर टाकलेलं आहे. कारण पाणी टाकण्यापेक्षा म्हणलं दूधच टाकूया. चला मग व्हिडिओमध्ये पूर्ण व्हिडिओ पहा आणि 1.25 किलोचा प्रसाद कसा झाला तो पण नक्कीच सांगा. पण अजून बनवायचं आहे. चला व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेल व्हिडिओ पण पाहत जा. तर आज छान वाटते, म्हणजे 1.25 किलोचा महाप्रसाद बनवते ना, तर मलाच चांगलं वाटतंय. तर चला मग. तर आता इथं दूध गरम करायला ठेवलेले आहे, ते चांगलं उकळून घेते मी. त्याच्यानंतर इकडं मोठं पातेलं घेतलं आहे. तर छान असं पातेलं आहे आणि खूप जड आहे. तर ते पण त्याच्यामध्ये मी आज महाप्रसाद बनवणार आहे 1.25 किलोचा. इथं 1.25 किलो रवा, 1.25 किलो साखर घेतलेली आहे. त्याच्यानंतर इथं 1 किलो तूप आहे आणि अर्धा डझन केळी. आता तर सगळे ड्रायफ्रूट कट करून घेतले. तर हे बघा, मनुके, बदाम आणि काजू. चारोळे पण टाकतात, पण आता एवढे आहेत तेवढेच टाकणार आहे. आणि इथं वेलची पावडर मी बारीक करून ठेवली, तर ती पण दाखवते तुम्हाला. मस्त सुरुवात चाललेली आहे आता. सकाळी मला हा प्रसाद द्यायचा आहे 11 वाजता आणि आता वाजले 10. एका तासामध्ये आरामशीर होईल. तर हे पहा, मस्त इथं मी काल खलबत्त्यामध्ये कुटून ठेवली, ती तुम्ही पाहिलीच असेल. जराशी जाडसर ठेवली, एकदम बारीक नाही केली पावडर. आणि हे असं एवढं साहित्य घेतलेलं आहे सगळं. आता बनवायची इकडं तयारी चालू आहे पूर्ण. गॅस वगैरे पुसून घेतला आणि त्याच्यानंतर आता महाप्रसाद बनवायला मी सुरुवात करते. तर 1.25 किलोचा रव्याचा प्रसाद आहे. तर चला व्हिडिओमध्ये. तर आता किचनमध्ये आले, बाकीची सगळी तयारी करून घेतली. पातेलंसुद्धा घासून वगैरे घेतलेलं आहे आणि इथं तुपाची बरणी पण घेतली. तर आज बनवायचा आहे 1.25 किलोचा महाप्रसाद. तर मस्त तयारी करून घेतली आधी. इथं आता पातेले गरम करायला ठेवले, त्याच्यामध्ये मी तूप टाकून घेते. तूप जसं लागेल तसं टाकणार आहे रवा भाजायला. तर आता 1.25 किलोचा रवा आहे, तर तो पण मी आधी चाळून पाकडून घेतला, कारण त्याच्यामध्ये पण कधी कधी थोडेसे बारीक सोंडे वगैरे असतात, त्याच्यामुळं ते पण साफ करून घ्यायला लागतं. तर मस्त आता इथं रवा भाजायचं काम चालू आहे. तर पातेलं पण खूप असं जड आहे. जड असल्यामुळं काय होतं, करपायची भीती नसते आणि चांगल्या क्वालिटीचं आहे. तर मस्त असं इथं मी रवा छान आता तुपामध्ये भाजून घेते. अजून तूप टाकून घेणार आहे. जसं लागेल तसं तुपामध्ये जेवढा चांगला रवा भाजताल तेवढा चांगला फुलतो आणि मस्त होतो. तर आता इथे तेच काम चालू आहे माझं पूर्ण. चांगली रेसिपी म्हणजे चांगला रवा भाजला ना तर चांगला फुलतो पण आणि चवीला पण छान लागतो. तर आता एका हाताने पातेलं धरले आणि एका हाताने मी उलथण्याने खालीवर एकसारखं करते, नाही तर खाली डागू शकतं.
त्याच्यामुळं काय करायचं, रवा भाजताना सुद्धा उलथानं सारखं फिरवत राहायचं, खालीवर करत राहायचं आणि अजून लागलं तर तूपसुद्धा टाकून घेणार आहे. तर चांगल्या प्रकारे रवा भाजून घेते आता मस्त लालसर रंगावर येईपर्यंत. तर आधी थोडीशी मी सगळी तयारी करून ठेवली होती. परत तूप टाकून घेतलं आणि त्याच्यामध्ये आधी बदाम टाकून घेतले. बदाम टाकल्याच्यानंतर टाकले ह्याच्यामध्ये मी काजू, मनुके हे सगळं टाकून घेते. कारण आता रवा भाजत आलेला आहे त्याच्यामुळे म्हणलं चला हे पण टाकून घेऊया. थोडंसं गरम होईल त्याच्यामध्ये मनुकेसुद्धा टाकून घेतले. तर ड्रायफ्रूट थोडेसे गरम झाले ना तर चवीला पण चांगले लागतात. तुपामध्ये खरपूस असे त्याला कलर येतो. तर अशा पद्धतीने महाप्रसाद बनवायचं काम चालू आहे माझं. सकाळी सकाळी लवकर द्यायचं आहे त्याच्यामुळं माझं सगळं घरातलं स्वयंपाक वगैरे मी आवरून घेतला आणि ह्या कामाला लागले. तर आता याच्यामध्ये मी 3 केळी टाकणार आहे. तर बारीक अशा कट करून घेते आधी आणि रवा भाजत आलेलाच आहे आता. तर त्याच्यामध्ये आता ह्या केळी मी कापलेले काप टाकून घेणार आहे. तर आता केळीसुद्धा कट करून झाले आता आणि लगेचच हे टाकून घेते मी रव्यामध्ये आणि दूध पण तापायला ठेवलेले आहे. कारण याला मी आता जवळजवळ 1.5 पावणे 2 किलो दूध घेतलं आहे. अजिबात पाणी वापरणार नाही. जेवढं दूध 1.25 किलो रवा आहे तर थोडंसं दूध जास्त वापरायचं. तर मी इथं पावणे 2 लिटर दूध घेतलं आहे आणि ते चांगलं इकडं गरम करायला मोठ्या पातेल्यामध्ये ठेवलेलं आहे. तर दूध गरम झाल्याच्या नंतरच याच्यामध्ये टाकून घ्यायचं रव्यामध्ये. तर हा प्रसाद बनवायचा आहे घराच्या पूजेसाठी सत्यनारायणच्या. त्याच्यामुळं मस्त असं काम चाललेलं आहे. तर दूधसुद्धा चांगलं गरम झालं. पण दूध टाकताना काळजी घ्या कारण थोडंसं ना दूध उडतं. त्याच्यामुळं काय करायचं, जसं लागेल तसं रव्यामध्ये दूध टाकून घ्यायचं. थोडं थोडं करून टाकलं ना तर मग थोडंसं जास्त जरा अंगा उडत नाही. नाहीतर पूर्ण त्याची उकळी बाहेर येते. त्याच्यामुळं दमाने टाकून घ्यायचं आणि मस्त आता मी इथं थोडं थोडं करून 3 वेळेस दूध टाकून घेतलं. तर 2 किलो दूध आहे हे आणि 1.25 किलो साखर. तर साखर काय मी आताच टाकणार नाही. अजून याच्यामध्ये मला विलायची पावडर वगैरे टाकायची. पण आता दुधामध्ये मस्त मी चांगला एकत्र मिक्स करून घेते. नाही जर मिक्स केलं ना तर त्याच्या गाठी होण्याच्या शक्यता असते. तर त्याच्यामुळं पटकन असं मिक्स करून घ्यायचं आणि लागेल तसं तूप टाकून घ्यायचं. तर आता 1 किलो तूप दिलं होतं तर पूर्ण मी ते तूप वापरून टाकणार आहे 1 किलो. कारण महाप्रसाद आहे तर तुपाचाच छान होतो. त्याच्यामुळं तूप जास्त प्रमाणामध्ये वापरायला लागते. तर आता मस्त इथं रवासुद्धा वाफवलेला आहे. अजून साखर टाकायची बाकी आहे. तर आता मी इथं विलायची पावडर कुटून घेतली होती खलबत्त्यामध्ये मस्त दगडी खलबत्त्यात. तर आता ती पण टाकून घेतली आणि मस्त मिक्स करते. छान वाटते प्रसाद करताना सुद्धा आणि अजिबात असं वाटत नाही की काय हे होईल. कारण छान झाला आहे तो पण. तर आता इथं मस्त मी याला आहे ना खालीवर चांगलं मिक्स करून घेते. त्याच्यानंतर आता साखर टाकून घेऊया. पूर्ण रवा चांगला शिजलेला आहे दुधामध्ये. तर आता साखर टाकून घ्यायची. आधी साखर टाकायची नाही कारण मग काय होतं तो चिकट होतो. त्याच्यामुळं आधी पूर्ण रवा चांगला शिजू द्यायचा दुधामध्ये आणि थोडासा सुक्का व्हायला लागला की लगेच साखर टाकायची. मस्त साखरेचा पाक त्याच्यामध्ये थोडासा होतो आणि रव्याला मऊपणा येतो. तर असा छानपैकी प्रसाद आपला चालू आहे आता होतच आलेला आहे. तर चला मग मस्त थोडंसं झाकण वगैरे ठेवते आणि वाफ पण देणार आहे थोडीशी त्याला छान अशी आणि नंतर मग तुळशीची पानं वगैरे टाकून तो प्रसाद आहे ह्याचा घराच्या पूजेचा. तर छानच झाला पाहिजे. मस्त 1-2 मिनटाची वाफ देते आणि मग आपला प्रसाद तयार झालेला आहे. तर हा प्रसाद मी जवळजवळ पाऊण तासामध्येच केला पटकन सगळी पूर्वतयारी करून. मस्त असा झालेला आहे. थोडेसे मी पाहिलं तर छान झालं आहे. दिसतच असेल मस्त झालेला आहे. तर चला मग मस्त तुळशीची पानं टाकून घेऊया आणि हा प्रसाद मला आता ऑर्डरसाठी द्यायचा आहे. चला मग.